विठू नामाचा गजर, भक्तिभावाचा साजर, पंढरीच्या वाटेवरी आनंदाचं राजर। आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त कोल्हापुरात हा वैष्णवांचा मेळा भरलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो कोल्हापूरचं प्रति पंढरपूर नंदवाड या ठिकाणी जाण्यासाठी या भक्तांनी, पांडुरंगाच्या भक्तांनी, नागरिकांनी गर्दी केलेली आहे। ही दृश्य आहेत नंदवाच्या दिशेने जात असलेली आणि आपण या ठिकाणी पाहू शकतोय आपल्या पांडुरंगाच्या वेशामध्ये मुलगी आहे। काय सांगशील तू, निघालीस नेमकी नंदवाळला किती वर्ष आहे? पहिल्यांदाच निघालीस काय? नाही, दरवर्षी आम्ही आणि आमची फॅमिली जातोय। 4 वर्ष झालंय। माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक माणसानं नंदवाळला किंवा पंढरीला यावं। दिवे घाट असतो पंढरीला जात्याच्या वाटेवर दिवे घाट असतो, त्या दिवे घाटाप्रमाणचे दृश्य हे आपल्या पुईकडच्या घाटातले आपल्याला इथं पाहायला मिळतात। आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यांसमोर येते पंढरपूरची पायदिंडी। ही फक्त पायदिंडी नसून महाराष्ट्रासाठी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सोहळा आहे। भाग्यश्री जाधव जसं आता जंतर मंतर दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे शिक्षणासाठी, तीच कन्सेप्ट इथे आहे। अंगणवाडीसारखी आपल्या शिक्षण व्यवस्थेला सुद्धा शिस्त लागली पाहिजे। खूप मुलांचं भविष्य अजून अवलंबून आहे। अजून अल्फा बीटा सगळे जनरेशन यायचे आहेत आणि खरोखर शिस्त लागली पाहिजे आपल्या शिक्षण व्यवस्थेला। लाठी हल्ला झाला तो अत्यंत चुकीचाच होता आणि त्याचा निषेध करतोय मी। आणि नक्कीच यापुढे सुद्धा विद्यार्थ्यांना असू देत किंवा कोणतंही आंदोलन असू देत अशा प्रकार घडणार नाही परत, अशी अपेक्षा करतो सरकारकडून। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीचा उत्साह आज कोल्हापुरात पाहायला मिळत आहे। कोल्हापुरातील प्रति पंढरपूर ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळच्या दिशेने मोठ्या प्रमाणात भक्त, भाविक, वैष्णवाचा मेळा हा निघालेला आहे। कोल्हापूरच्या मिरजकर पिठीतल्या मंदिरातून पालखी विठ्ठलाची निघते, नंदवाळच्या दिशेने जाते आणि तेच पालखी पुईकडे आहे। पुईकडे या ठिकाणी या पालखीचा रिंगण सोहळा संपन्न होतो। पुईकडे या ठिकाणचे दृश्य आहे, तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणावर इथं वैष्णव हे वारीमध्ये सहभागी झाले। त्यांनी हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि माझ्यासोबत तुम्ही इथं पाहू शकताय की यांचा या ठिकाणी विठ्ठलाचे वेशभूषा जर तुम्ही इथं पाहू शकताय की पोलीस आणि विठ्ठल हे यांचे हे रिंगण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कशा प्रकारे विठ्ठल पोलीस देखील आपल्याला विठ्ठलाप्रमाणे आपली सेवा करतात हे या माध्यमातून आपल्याला इथं पाहायला मिळतं। हे अनोखं दृश्य या रिंगण सोहळ्यातले आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। वर्षी नंदवाळच्या वारीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते, यावर्षी ही गर्दी वाढलेली आपल्याला इथं पाहायला मिळते। दृश्य भुईकडे या ठिकाणची प्रति पंढरपूर नंदवाळच्या दिशेने जाणाऱ्या पालखीचा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न होताना हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी या भक्तांनी, या नागरिकांनी गर्दी केलेली आहे।